नमस्कार मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीच्या प्रथम सत्रांचा पेपर बघणार आहोत. हा पेपर फक्त सरावासाठी आहे. अजून तुम्हाला कुठल्याही विषयाची प्रथम सत्रांची पेपर पाहिजे असेल तर तसे तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. मी ते कमेंट्स बॉक्समध्ये बघून ते व्हिडिओ अपलोड करणार आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि चला तर आपण इयत्ता 10वीच्या प्रथम सत्रांचा पेपर बघणार आहोत. विषय आहे गणित भाग 2. विषय गणित भाग 2, गुण 40, वेळ 2 तास. पहिला आहे खालील प्रश्नांसाठी उत्तराचा अचूक पर्याय निवडा. पहिला साइन थिटा कॉस थिटा बराबर, हे तुम्हाला जे जमतं ते तुम्ही तिथे लिहायचे आहेत. आणि दुसरा आहे -3 आणि 4 या बिंदूचे आरंभ बिंदूपासून अंतर किती आहे तुम्हाला इथे लिहायचे आहे. आणि वर्तुळावरील दिलेल्या बिंदूतून वर्तुळाला डॅश डॅश स्पर्श काढता येत, किती काढतात ते तुम्हाला इथे लिहायचे आहे. आणि चौथा आहे खालीलपैकी कोणते पायथागोरसचे त्रिकुट आहे, ह्याच्यापैकी कोणते पायथागोरसचे त्रिकुट ते तुम्हाला लिहायचे आहे. आणि बी आहे खालील प्रश्न सोडवा. पहिला आहे आरंभ बिंदूचे निर्देशक लिहा. दुसरा आहे एका चौरसाचे कर्ण 10 सेमी आहे तर त्याच्या बाजूची लांबी काढा. तिसरा आहे एका रेषेने एक्स अक्षाच्या धन दिशेशी 45 अंश कोन केलेला आहे तर त्या रेषेचे छेद काढा. चौथा आहे केंद्र पी व त्रिज्या 3.2 सेमी असलेल्या वर्तुळाला त्यावरील एम बिंदू स्पर्शिका काढा. प्रश्न दुसरा ए, खालील कृती पूर्ण करा. कोणतेही 2 गुण 4 आहे. प्रश्न पहिला आहे आकृतीमध्ये ए बी डॅश सी डी डॅश ई एफ जर ए सी बराबर 5.4, सी ई बराबर 9, बी डी बराबर 7.5 तर डी एफ काढा. उकल ए बी सी डी ई एफ. ए हे रिकाम्या जागा भरायची आहेत. आकृतीचे निरीक्षण करून तुम्हाला हा रिकामा जागा भरायची आहे. खूप सोपा आहे, तुम्ही भरू शकता. दुसरा आहे आकृतीमध्ये बिंदू क्यू हा स्पर्श बिंदू आहे. जर पी क्यू बराबर 12, पी आर बराबर 8 तर पी एस बराबर किती हे तुम्हाला लिहायचे. उकल आहे पी क्यू स्क्वेअर बराबर पी आर गुणिले डेरेस तुम्हाला इथे लिहायचे आहेत आकृतीचे निरीक्षण करून. आणि तिसरा आहे सोबतच्या आकृतीवरून रिकामा जागा भरा. हा रिकामा जागा तुम्हाला भरायची आहे. आणि बी खालील प्रश्न सोडवा. कोणतेही 4 गुण आहे 8. पहिला आहे त्रिकोण एल एम एन आणि समरूप त्रिकोण पी क्यू आर आणि डॅश एन गुणिले ए त्रिकोण पी क्यू आर बराबर 16 गुणिले ए त्रिकोण एल एम एन जर क्यू आर बराबर 20 तर एम एन काढा. हे तुम्हाला काढायचे आहे ते. आणि दुसरा एका आयताची लांबी 35 सेमी व रुंदी 12 सेमी तर त्या आयताचे कर्णाची लांबी काढायची आहे. आणि तिसरा आहे 22 डॅश 20 आणि 0.16 यांना जोडणाऱ्या रेषाखंडाच्या मध्यबिंदूचे निर्देशक काढायचे आहेत आपल्याला. 4 आकृतीमध्ये एम कंस एन एस बराबर 125, एम कंस ई एफ बराबर 37 अंश तर कोण एन एम एसचे माप काढा. तुम्हाला माप काढायचे आहेत. आणि 5वा आहे त्रिकोण ए बी सीमध्ये डी ई बराबर बी सी जर डी बी बराबर 5.4 सेमी, ए डी बराबर 8.8 सेमी, ई सी बराबर 7.2 सेमी तर ए काढायचे आहेत आपल्याला. प्रश्न तिसरा आहे खालील कृती पूर्ण करा. कोणतेही 1 गुण आहे 3. सिद्ध करा जर एकाच वर्तुळाच्या ए बी आणि सी डी या जीवांना समावणाऱ्या वृत्तछेदिका परस्परांना वर्तुळाच्या बाह्य भागातील बिंदू ई मध्ये छेदत असतील. ए ई गुणिले ई बी बराबर सी ई गुणिले ई डी हे दाखवायचे आहे ते सिद्ध करून. आणि पक्ष वर्तुळाच्या जीवा ए आणि बी सी डी एकमेकांना बाह्य भागात ई बिंदूत ई मध्ये छेदतात तर हा रिकामा जागा तुम्हाला भरायचे आहेत. आणि दुसरा आहे
आकृतीमध्ये दिलेल्या माहितीवरून ए बी आणि बी सी काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करायची आहे. ते आकृतीचे निरीक्षण करायचे आणि आहे तुम्हाला भरायचे आहे. ते बी खालील उपप्रश्न सोडवा. कोणतेही 2 गुणाए 6. पहिला आहे 3.4 सेमी त्रिज्येचे वर्तुळ काढा. त्यामध्ये 5.7 सेमी लांबीची जीवा एम एन काढा. बिंदू एम वा बिंदू एन मधून वर्तुळाला स्पर्शिका काढा. जर पी बिंदू हा ए ब्रॅकेट -1 7 आणि बी ब्रॅकेट 4 -3 यांना जोडणाऱ्या रेषाखंडाचे 2:3 या गुणोत्तरात विभाजन करत असेल तर बी बिंदूचे निर्देशक काढा. आणि तिसरं आहे आकृतीत त्रिकोण ABC मध्ये बाजू BC वर D हा बिंदू असा आहे की त्रिकोण BAC बराबर त्रिकोण ADC. तर सिद्ध करा CA वर्ग बराबर CB गुणिले CD. हा आकृतीचे आहे. ही आकृती या प्रश्नाची आहे, तर तुम्ही बघून समजू शकतो. चौथा आहे एक व्यक्ती एका चर्चापासून 80 मी अंतरावर उभी आहे. त्या व्यक्तीने चर्चच्या छताकडे पाहिल्यास तर 45 मापाचा उन्नत कोन होतो. तर चर्चची उंची किती आहे हे तुम्हाला काढायचे आहे. ते आणि प्रश्न चौथामध्ये खालील प्रश्न सोडवा. कोणतेही 2 गुण आहे 8. पहिला आहे त्रिकोण ABC मध्ये रेख AD रेख BC आणि DB बराबर 3CD. तर सिद्ध करा 2AB² बराबर 2AC² प्लस BC². दूसरा आहे त्रिकोण PQR समरूप त्रिकोण LTR. त्रिकोण PQR मध्ये PQ बराबर 4.2 सेमी, QR बराबर 5.4 सेमी, PR बराबर 4.8 सेमी आणि PQ/LT बराबर 3/4. तर त्रिकोण PQR बराबर त्रिकोण LTR काढायचे आहेत. आणि तिसरा आहे A ब्रॅकेट -4 आणि -7, B ब्रॅकेट -1 2, C ब्रॅकेट 8 आणि 5 आणि D ब्रॅकेट 5 -4 हे ABCD समांतर भुज चौकोनाचे शिरोबिंदू आहेत. हे तुम्हाला दाखवायचे आहेत. प्रश्न 5वा खालील प्रश्न सोडवा. कोणतेही 1 गुण आहे 3. पहिला आहे त्रिकोण ABC मध्ये रेख AP ही मध्यका आहे. जर BC बराबर 18 AB² प्लस AC² बराबर 260 तर AP काढायचे आहेत. दुसरा आहे आकृतीमध्ये M हा बाजू किनारचा मध्यबिंदू आहे. तर त्रिकोण PRQ बराबर 90 असेल तर सिद्ध करा PQ² बराबर 4PM² - 3PR². येथे प्रश्नपत्रिका आपल्याली संपलेली आहे. जर तुम्हाला कुठल्याही विषयाची सराव प्रश्नपत्रिका पाहिजे असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. चला मिळूया कुठल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू. बेस्ट ऑफ लक परीक्षेसाठी. थँक्यू.